माझा कुठं असेल तिथं येऊन माझ्या माघारी द्या. मी काय असेल ती तुम्हाला द्यायला तयार. मी माझा जीव देईन. पण माझा हे बैल ठेवू नका. कोणाला गावला असेल मी पाया पडते तुमच्या तिथं येऊन. माझ्या या लेकराची हा नाही होतं. आणि रोज गोट्याकडं तर येऊच वाटतं ना आम्हाला. रोज आम्हाला असं वाटतं की कोणाचा तरी फोन येईल, इथं आहे तिथं आहे, न्यायला या. कोणी कोणाकडं असेल त्यांनी आम्हाला फोन करून लवकर आमचा बैल आम्हाला द्यावा. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत देगाव या ठिकाणी. तुम्हाला माहिती आहे, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी देशातलं सगळ्यात मोठं श्रीनाथ केसरी मैदान संपन्न झालं. आणि या मैदानातून दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान दख्खन 11-11 हा त्या मैदानातनं निघून गेलेला आहे. त्याच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती घेण्यासाठी आपण आज देगाव या ठिकाणी आलो आहोत. काय चाललंय? काही शोधाशोधच कॉली वगैरे येतात. काय थांग पत्ता लागला का नाही? नाही नाही हां, नाही. ह्याचं नाव काय? हे तर सरदार सरदार आहे. हा दुसरा असेल? नाही आदत आहे. अजून आदतच हा, आहे. आदत सरदार आहे. आणि पलीकडचा तो चेतक. चेतक. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, ही दख्खनची बांधण्याची जागा आहे, मोकळी जागा. काय सांगाल त्या दिवशी नक्की काय काय घडलं होतं? आम्ही म्हणजे 9 तारखेला मैदान होतं. 9 तारखेला पळलो, म्हणजे 10-10:30 वाजता सेमीला पळलो. सेमीला पळल्यानंतर बैला जरा ताव झाला, म्हणून आम्ही थांबलो की ठरवलं की सकाळी 5 झोपायचं, सकाळी पहाटे 5 वाजता लवकर उठून जायचं. आणि मी 2-2:30 पर्यंत जागाच होतो, म्हणजे शेकत. बाकी सगळी झोपलेली, बाकी सगळी झोपली, मी जागाच होतो 2:30 वाजेपर्यंत. म्हणलं झोपाव जरा. 2:30 वाजता झोपलो तर म्हणलं लवकर उठून पाठी जायचं. मी बैल बघून झोपलेलो, म्हणजे हाय का व्यवस्थित. कुठं बांधला होता त्याला? पोल्ट्रीच्या शेजारी बांधलेला बैल. त्या भागातली जी पोल्ट्री हो, होती तिथं बांधलेला बैल. नंतर न बैल 4 वाजता उठतो. 4 वाजता बघितलं तर बैलच नव्हता जागेवरती. मग तिथनं 4 वाजून 3 मिनिटानं हुडकाय आम्ही सुरुवात केली, पण काही बैल गावला नाही आम्हाला तिथं. म्हणजे दिवसभर हुडाकला बैल. ती सगळ्या गाड्या चेक केल्या, नाशिकच्या 40गाव भागातल्या गाड्या होत्या, सगळ्या चेक केल्या गाडीत, पण कुठं काय नव्हतं दिसला. बरोबर. म्हणजे तिथनं तो मेक उपटूनच हो, निघून मॅक उपटूनच गेला. किती दोन्ही मेक उपटले होते? एकाच कासऱ्या असतो बैल. एकाच का? ती अख्खी मेक अख्खी मॅक उपटून गेला. बरं. तर ते तुम्ही शेवटचं किती वाजता त्याला बघितलं तिथं बांधलं? शेवटचा 2:30 वाजता मी झोपताना त्याला बघितलं होतं. आणि नंतर कधी समजलं की इथं बैल नाही गेलाय? 4 वाजता मी उठलो घरी जायचे म्हणून. 4 वाजता बघितलं, पण काही नव्हता तिथं. म्हणजे साधारणतः 2:30 ते 4च्या दरम्यान ह्यामध्येच बैल ह्या गेला. पिरियड मध्येच तो गेलेला आहे. हो. मग कुणी तिथं भेटलं का, की ते म्हटलं का बाबा इथं येत असं? ती भेटले ना, 40गावचे होते. ते म्हणले बैल आला आमच्या इथं. तर त्यांच्या बैलांना जरा त्रास दिला त्यांना, त्यांच्या अंगाबिंगावरती गेला, म्हणून त्यांनी हाकालला बैल साईडला, म्हणजे पोल्ट्री पच्च्या तिकडे हाकालला. तिथनं कुठं गेला ते अजून म्हणजे पत्ताच नाही लागला. बरं. त्यानंतर पोलीस कंप्लेंट वगैरे झाली? पोलीस कंप्लेंट तिकडे दिल्या, पण पोलीस बी काही दखल घेत नाही ते, म्हणजे या गोष्टी जनावरची. बरं. हा. मग आता तिथं त्या ठिकाणी कोड्याच्या माळावरती किती दिवस कोण कोण थांबला आणि कशी तपासणी केली तुम्ही तुमच्या वैयक्तिक आम्ही पातळीवर? वैयक्तिक म्हणजे आम्ही 5 दिवस तिथंच होतो. बरं. म्हणजे सगळी पोरं होतो ना आम्ही, 15 जण होतो तिथंच होतो आम्ही. म्हणजे 5 दिवस सगळं ड्रोन ह्याने सगळी, म्हणजे गोटा ना गोटा, घर ना घर बघितलं, ऊस ना ऊस, पण कुठं म्हणजे नजर पडला नाही. किती किलोमीटरचा परिसर साधारणतः? 50-60 किलोमीटर आम्ही चाललोय. बरं. नुसतं म्हणजे म्हणजे चालत. हो. तरी पण कुठं काय पत्ता लागला. मला सांगितलं की तिथं कोणीतरी तुमच्यातल्या घरातलं 10-12 दिवस म्हणजे अजून बी तिथंच आहेत. अजून घरी आमचं चुलता आहेत ना, अजून बी तिथंच आहेत, म्हणजे अजून घरी पण आले नाहीत. का बरं? इतके दिवस तिथं? म्हणजे ते हुडकायसाठीच. होय. हो. म्हणजे कोण सांगतं इथे दिसला तिथे दिसला, मग लगेच जावं लागतं ना तिथं, म्हणून तिथं थांबलं. अजून घरी पण नाही आलं. बघा मित्रांनो, काय एका नंदी बद्दलचं किती प्रेम असतं, किती आपुलकी असते, त्याचा शोध अजूनही सुरू आहे. दुसरं म्हणजे काल सोशल मीडियावरती इंस्टाला एक व्हिडिओ पडला होता. एक बैल विहिरीत पाण्यामध्ये पडला होता आणि त्याला रेस्क्यू करायचं काम चालू होतं. त्यानंतर असंच बऱ्याच जणांनी त्याची ती कट केली व्हिडिओ आणि ते अल्टर करून सांगितलं की बाबा दख्खन 11-11 सापडलाय, हा दख्खन 11-11. नाही, तो आपला बैल नाही दख्खन 11-11, पण ती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतात की हा दख्खन आहे, पण तो दख्खन नाही. बर.
मग त्या मालकांचा फोन वगैरे हो, आलता का? त्या मालकांचा फोन कॉन्टॅक्ट झाले आमच्यावर की आमचा आम्हाला बैल सापडलाय, तुम्ही आपली मुलाखत द्या आणि सांगा की त्या बैल आमचा नाही म्हणून. बरं बघा, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण माहिती घेतल्यानंतरच मित्रांनो व्हिडिओ टाका. आधीच हे कुटुंब पूर्णपणे म्हणजे दख्खनचा शोध घेते आणि एक मानसिक तणावातनं हे सगळे कुटुंबीय आहेत. एका नंदी स्वतःचा दावणीचा नंदी हरवलेला आहे त्यांचा, आणि तो शोधण्यासाठी ते आधीच ही करतायत. त्यात तुम्ही कॉल करून खोटी माहिती देऊ नका, शहानिशा करा, पडताळणी करा त्याची, आणि मग रील पण टाकताना. त्यानंतर तुम्हाला काल ती रील पडल्यानंतर भरपूर फोन आले. भरपूर म्हणजे आम्हाला रात्रभर फोन येतात. काल 6 वाजल्यापासून जी फोनला सुरुवात झाली अजून फोन येते, तुमचा बैल आहे तो असं तसं. हो, म्हणजे लय म्हणजे ताप देतात माणसं की म्हणजे नीट आधी त्यांनी चौकशी करावी बाबा की तुमचा बैल असा असं आहे. तर कालचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो, तर त्या व्हिडिओतला तो त्यांचा नंदी नाही आहे, दख्खन 11-11, तो तिकडच्या त्या बैल मालकांचा आहे. ह्या दख्खन 11-11चा आपल्याला शोध घ्यायचा आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला कुठनं माहिती मिळते का, आणि ती माहिती खात्रीशीर आहे का, ही पडताळा, आणि त्यानंतरच ह्या मालकांना कॉल करा. कारण की नंबर दिल्यानंतर तुम्ही विनाकारण फोन करणार. आणि मी आत्ता तुम्हाला माहिती बाईट चालू आहे, आत्ता 6 ते 7 वेळा रिंग वाचली. म्हणजे कसं होतंय, मानसिक स्ट्रेस असतो आणि त्यामध्ये हे करणं चुकीचं आहे. कुटुंब मानसिकरित्या म्हणजे पूर्णपणे त्या ह्याच्यात एक दावणीचं म्हणजे घरचा सदस्यच गेलाय. आणि जरी कुणाला दख्खन 11-11 सापडला असेल, निदर्शनास आले असेल, किंवा कुणाला माहिती असेल की तो ह्या ठिकाणी आहे किंवा ह्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आले, अशी कुणाला जरी माहिती असेल आणि ती खात्रीशीर असेल तर नक्कीच मालकांना फोन करा. त्यासाठी मालकांचे नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. त्यानंतर तुम्ही त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस पण जाहीर केले, काय सांगाल त्याच्याविषयी? बक्षीस पण आपण जाहीर केले 75,000 रुपये. बाबा कोण सांगेल किंवा त्यांचं नाव बिव काय आपण घेणार नाही, काय फक्त आपलं सांगावं खऱ्यानं की बाबा इथे खात्रीशीर माहिती असावी. ते निश्चित त्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल. मित्रांनो, हे जे घडलेलं आहे अतिशय चुकीचं आहे. नंदी आपला गेलेला आहे, तिथनं कुठंतरी जर कोणाला सापडला असेल, कोण घेऊन गेला असेल तर देऊन टाका. कसं होते विषय, तुम्ही मंदिर आहे, मग ते मैदान म्हणजे आमच्यासाठी मंदिर होतं आणि त्या मंदिरातला नंदी चोरल्यासारखं होतं, तसं झालेलं आहे. तर असं कोणी करू नका. आपण माणुसकीच्या नात्याने पुढे या किंवा माहिती द्या, इथं या ठिकाणी आहे नंदी, निश्चित आम्ही त्याची पडताळणी करून तिथं सापडलं तुमचं खरंच आम्ही खूप खूप आभारी राहू त्या गोष्टीचं. काय होतं आहे, चुकीची माहिती सोशल मीडिया आता सध्या खूप ॲक्टिव्ह असतो प्रत्येक गोष्टी, आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातली कुठली जर घटना असेल तर ती लगेच व्हायरल होते. तर माहिती पडताळणी करा त्या गोष्टींची, आणि त्यानंतर आपल्या रील्स टाका, त्यानंतर हे त्याच्यावरती कमेंट करा. अजूनही कुटुंबातले सदस्य तिथे आहेत, मग त्यांची राहायची वगैरे व्यवस्था? तिथं राहायची सोय त्यांनी केली, म्हणजे एक आपला मित्र आहे त्यांच्या घरी राहायची सोय केली त्यांनी. बरं, आणि त्याच परिसरात कोड्याच्या माळच्या हो त्या परिसरात. बरं, कोणाकोणाचे फोन आले का नाही ह्या संदर्भात? फोन लय येतात, म्हणजे असं लांब लांबनं फोन येतात की गावला का बैल, नुसती चौकशी करतात बाबा, पण काय असं सांगत नाही हिता दिसला तिथे दिसला, नुसती चौकशीसाठी भरपूर फोन येतात. मित्रांनो, जे नंबर प्रसिद्ध केलेले आहेत ते चौकशीसाठी नाहीत, तर योग्य आणि खात्रीशीर माहिती देण्यासाठी आम्ही आमच्या बाकीच्या इतर सहकाऱ्यांनी किंवा इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बैलगाडी मालकांनी ते नंबर प्रसिद्ध केलेले आहेत. तर दख्खन बैलाचा शोध आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे आणि त्याला सुखरूपरित्या आपल्याला पुन्हा ह्या दावणीला आणायचं, हे महत्त्वाचं आहे. आणि हे महादेवाचे नंदी आहेत मित्रांनो. जरी एक म्हण आहे, कोंबडं कितीही दडवून ठेवलं तरी ती आरवायचं राहत नाही. त्यामुळं ह्या म्हणीच्या मागचा अर्थ समजून तुम्ही घ्या, आणि जर तुम्हाला दख्खनच्या विषयी माहिती असेल तर नक्की निश्चित आम्हाला कळवा. ती कळवल्यानंतर आम्ही निश्चित त्या ठिकाणी येऊ, किंवा जर कोणाला त्या संदर्भातली खरंच खात्रीशीर माहिती असेल तर ती आम्हाला नक्की. सगळी दख्खनची बक्षीस आहेत का? दख्खनची. मित्रांनो, ज्या मैदानामध्ये तो हरवला त्या मैदानातलंच हे गटपासचं चिन्ह आहे. ही सगळी बक्षीस आहेत, सगळे सन्मान आहे, गदा आहे. ही त्याच मैदानातली 2 व्हीलर आहे. मात्र तो नंदी आत्ता दावणीला नाही. म्हणजे खरंच मन हेलावणारही ही सगळं आत्ताचा जो सगळं आहे सुरू आहे ती मन हेलावणार आहे, आणि खूप दुःख होणार आहे. एका बैलगाडी मालकाचा स्वतःच्या बैलावरती किती जीव असतो हे बैलगाडी मालकच जाणतो. आता या ठिकाणी ताई दिसत आहेत, ह्या आई आहेत काय? आई, आणि इकडच्या अलीकडच्या ताई कोण आहेत? आत्या आहेत. ताई, नाव काय तुमचं? मीना साळुंके. काय सांगाल दख्खनच्या विषयी?
दख्खनवर आमचा लय जीव होता. आमच्या डोळ्यातनं पाणी अजून हटलेलं नाही. रोज आम्हाला त्याचं ध्यान होतं. आज 10-12 दिवस झालं घरात आमच्या व्यवस्थित नाही कोणच. लहान बाळासारखं आम्ही त्याला सांभाळलं होतं आणि रोज गोट्याकडं तर येऊच वाटतं ना आम्हाला. रोज आम्हाला असं वाटतं की कोणाचा तरी फोन येईल, इथं आहे तिथं आहे, न्यायला या. रोज आम्हाला असं आम्ही बघतोय की कोणाचा तरी फोन येईल. दीर आमच्या तिकडंच आहेत अजून, त्या दिवशी गेलेले ते काय आलेच नाही. ते म्हणजे जनावरांच्यावर लय जीव आहे आमचा. कुठलं जनावर असं नाही की त्याला जीव नाही लावला आम्ही, पण दख्खनवर जास्त जीव होता आमचा. विनंती करून कोणी कुणाकडं असेल त्यांनी आम्हाला फोन करून लवकर आमचा बैल आम्हाला द्यावा, हीच विनंती आमची. मुलगा माझा खूप कष्ट करतो आणि आम्ही अशी साधारण माणसं आहे, सर्वसामान्य रोज कष्ट करून खाणारी माणसं आहे. कुणाकडं असेल तर त्यांनी आमचा दख्खन आम्हाला लगेच फोन करून म्हणावं की इथं आहे, न्यायला या म्हणून. ताई, बक्षीससुद्धा जाहीर केलं आहे तरीसुद्धा पुढं येत नाही कोण? नाही, पण त्यांनी फोन करायला पाहिजे की बाबा हाय आमच्या इथं, येऊन घेऊन जावा. आम्हाला लय आशा लागली की बाबा तो घरी कधी येईल असं झालं आम्हाला. मित्रांनो, माझा दख्खन ही माझ्या पोरागत आहे. माझ्या ह्या पोरानं नवस बोलून कुबरेश्वर महादेवाला बैल मागितला आहे आणि त्याच्या मागे ही बैलाची रांक लागली आहे. माझा कुठं असेल तिथं हे महादेव माघारी द्या. मी काय असेल ती तुम्हाला द्यायला तयार. मी माझा जीव देईन, पण माझा हे बैल ठेवू नका. कोणाला गावला असेल मी पाया पडते तुमच्या तिथं येऊन. माझ्या ह्या लेकराची हा नाही की माझ्या ह्या लेकरा शपथ दियो बैल माझा मला माघारी द्या. मला काय नको तुमचं. आज 15 दिवस झाला आम्ही येड्या गती हुडाकतोय. कुणी सांगेल तिथं जातोय, सांगेल तिथं रात आम्हाला झोपायला त्या लोकांची लेकरं सुद्धा वपाळती. माझ्या लेकरानं नवस बोललेला की कुबरेश्वर महादेवाला की मला नंदी मिळू दे. माझ्या लेकराला परमेश्वर पावला 3 नंदी मिळालं मला. त्यातला माझा एक नंदी हरवला. मी पाया पडते, पदर फसावते. माझ्याकडून काय चुकलं असलं माझ्या लेकराच्याकडून मी माफी मागते, पण माझा बैल तेवढा मला माघारी द्या. मी आणखीन काय जीव तोडून सांगू. माझा जीव घ्या, पण माझा बैल माझ्या लेकरांना माघारी द्या. माझी लेकरं जेवण ती हिंडते ती येड्यागत. मी तुमच्या पाया पडते. कुठं असेल तिथं, कुणी असेल तिथं सांगा. लेकराची शपथ घेऊन सांगते, माझा ही कष्टाच आहे. कुणाला जया जाणार नाही. ठेवू नका कुणी. आणखीन काय सांगू. दिसला तर मी तुमच्या पुढे 10 वेळा तुमच्या पाया पडीन. तुम्हाला चोर म्हणणार नाही, चोरून ठेवलाय म्हणणार नाही. फक्त तो गेला या, कसा गेला ते परमेश्वराला माहिती आहे. तुम्ही फक्त खरं बोला की बाबा ह्यो आम्हाला घावला या आणि ह्यो तुमचा तुम्ही न्या. आम्ही योग्य काय पाहिजे ते तुम्हाला बक्षीस द्यायला येईल. पण माझं आज एक पोर नेल्यागत झालं आहे तुम्ही. माझा बैल नाही, माझं पोर नेलं आहे तुम्ही. माझं पोर मला माघारी करा, तेवढं मी तुमच्या पाया पडते. कुबरेश्वर महादेवाला नवस केलेला आहे आणि त्या नवसाचा बैल आहे आणि त्या नवसावर बैलाच्या नावावर, त्या देवाच्या नावावर गाडी पडती. कुणाला जया जाणार नाही हो बैल ठेवला तर, एवढंच ध्यानात ठेवा. हो, तो नवसाचा बैल आहे, कुणी ठेवल त्याला कधी जया जाणार नाही. एवढीच माझी नम्र विनंती. मी पाहिजे एवढं बक्षीस तुम्हाला देते. एका माऊलीची आहार्त हाक आहे. नेहमी आपण सोशल मीडियावरती इतर ठिकाणी ऐकताना विचार ऐकत असतो की वाईट कोणाचं करू नका. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा आणि जेवढे चांगले आशीर्वाद घेता येईल तेवढं चांगले आशीर्वाद घ्या. या मुलाखतीच्या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे की जिथं कुठं दख्खन 11-11 असेल तो निश्चितच सुखरूप असेल आणि लवकरच तो ह्या दावणीला दिसेल. ज्यांना कोणाला दख्खन 11-11 विषयी माहिती आहे त्यांनी निश्चित, खात्रीशीर माहिती आहे, त्यांनी निश्चित आदेश भाऊला संपर्क करा आणि तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल. ती माहिती खात्रीशीर लायक असेल आणि दख्खन मिळाला की तुम्हाला बक्षीस हे दिलं जाईल. तर कृपा करून दख्खनविषयी माहिती असेल किंवा दख्खन इथं असेल आणि जर कोणाकडं नजर चुकीने तो आलेला असेल तर कृपया मालकांशी संपर्क साधून दख्खनला या ठिकाणी सुखरूप आणून पोचवा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.